साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कसलीही बाधा न होणारा आणि कायम आर्थिक भरभराट देणाऱ्या कथित अत्यंत दुर्मिळ सुलेमानी पत्थरच्या व्यवहाराच्या बहाण्याने पुण्यातील एका खरेदीदाराला सोलापुरात बोलवण्यात आले। त्यानंतर कट रचून 7 रस्ता येथील नामांकित हॉटेलमध्ये बनावट धाड घालून 5 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील दोघा तोतया पोलिसांसह तिघांना सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केलंय। इम्रान पठाण, सलमान नदाफ जफरबाई असं अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसासह तिघांची नावे आहेत। यातील इम्रान पठाण हा 0 पोलीस असून तो आणि त्याचा इतर एक साथीदार क्राईम ब्रांचचे पोलीस असल्याचं भासवून 7 रस्ता येथील नामांकित हॉटेलमध्ये बनावट धाड घालून तक्रारदाराचे 5 लाखाचे रोकड लुटली। या प्रकरणाची उकल करण्यात सदर बाजार पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर वैशाली कडूकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली। फसवणुकीच्या गुन्ह्याची उघड ही खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे। शक्यतो फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर त्यामधला जो काही मुद्देमाल असतो त्याची रिकव्हरी ही 100% होणं ही फार अवघड गोष्ट असते आणि एक विशेष बाब या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्यामधली ही आहे की सदर बाजार पोलीस स्टेशननी हा जो गुन्हा उघडकीस आणला त्या गुन्हा उघडकीस आणताना यामधल्या मुद्देमालाची 100% रिकव्हरी केलेली आहे। तर यामध्ये सुलेमानी पत्थर आपल्या सर्वांना माहिती आहे की याच्यामागे एक थोडी अशी कॉन्सेप्ट आहे की सुलेमानी पत्थर ज्याच्याकडे असतो त्या व्यक्तीचा भरभराट होतो आणि त्याला कधी कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही। तर ही एक संकल्पना आहे सुलेमानी पत्थरबाबतची। त्यामुळे हा जो सुलेमानी पत्थर आहे याची किंमत देखील खूप जास्त प्रमाणात असते। तसं पाहायला गेलं तर अंधश्रद्धेचाच एक भाग आहे हा देखील, पण तरी देखील काही या गोष्टीवर विश्वास ठेवून या सुलेमानी पत्थरचा आर्थिक व्यवहार होत असतो। तर अशाच पद्धतीची घटना सोलापूर शहरात घडलेली आहे। एक गँग आहे, त्याच्यामध्ये 5 ते 6 व्यक्ती आहेत। तर त्यांनी ही कॉन्स्पिरसी या ठिकाणी रचली आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी सुलेमानी पत्थर विक्रीकरिता जी ऑफर दिली ती घेण्यासाठी केरळाची एक टीम येणार होती आणि त्या केरळाच्या टीमला दाखवण्यासाठी म्हणजे शो करण्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी फिर्यादीला, जो व्यवसायातला मित्र आहे यांचा, त्या फिर्यादीला त्यांनी सांगितलं की तुम्ही जर 5 लाख रुपये त्या पार्टीला शो केले आणि हा जर व्यवहार पूर्ण झाला तर तुम्हाला त्यातले तुमचे 5 लाख रुपये आणि 2 लाख रुपये कमिशन मिळतील आणि मग या कमिशनच्या म्हणजे लाभापायी फिर्यादींनी स्वतःचे आणि स्वतःच्या मित्राकडून असे 5 लाख जमा केले आणि तो सोलापूरमध्ये पोहोचला। पण या गँगचा जो प्लॅन होता तो वेगळाच होता। त्यांनी हॉटेलमध्ये जी रूम बुक केली होती त्या रूममध्ये हे सगळे एकत्र आले। याच्यामध्ये केरळावरून येणारे जे खरेदीसाठी आले होते, सुलेमानी पत्थर खरेदीसाठी आले होते ते लोक, पुण्यावरून आलेला फिर्यादी आणि ही जी गँग आहे हे सगळे या रूममध्ये हा व्यवहार सुरू झाला आणि हा व्यवहार सुरू झाल्यानंतर प्लॅनिंगचाच भाग म्हणून 1-2 पोलीस आतमध्ये गेले, रूममध्ये गेले आणि हे तोतया पोलीस होते आणि त्यांनी असा बनाव आणला की आम्ही पोलीस आहोत आणि त्यांनी फोनद्वारे वगैरे सुद्धा फोन केलेला आहे की अरे साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला आहे का, पोलीस स्टेशनला असाल तर पोलीस स्टेशनची गाडी पाठवून द्या, असा त्यांच्यासमोर फोन करून हा बनाव केला आणि मग ती सगळेच जे केरळाचे लोक आले होते ते घाबरले आणि ते घाबरून पळून गेले जे या व्यवहारासाठी आले होते। आणि हा फिर्यादी देखील जो कॅश घेऊन आला होता, जो शो करण्यासाठी कॅश त्यांनी आणली होती, त्याला देखील यांनी धमकावलं आणि त्याला देखील पळवून लावलं आणि बिचारा आता पोलीस आलेले आहेत आणि पोलिसांचा ससेमिरा मागे नको याने तो घाबरून पळून गेला आणि मग यांचा जो प्लॅन आहे हा सक्सेस झाला आणि त्यांनी मग हे 5 लाख रुपये स्वतःकडे घेतले आणि हे लोक फरार झाले। आणि मग पोलीस स्टेशनला याच्यामध्ये ही माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी अश्विनी भोसले मॅडम आहेत, दुपोनी धायतोंडे साहेब आहेत, आपले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे माळी साहेब आहेत, त्यांची टीम आहे ज्याच्यामध्ये पोलीस हवालदार औदुंबर आटोळे, पोलीस हवालदार इसाक नदाफ
पोलीस हवालदार शहाजान मुलानी, पोलीस नाईक राजेश चव्हाण, पोलीस नाईक सागर सरतापे, पोलीस शिपाई सैपन सय्यद, पोलीस शिपाई राम भिंगारे, पोलीस शिपाई विठ्ठल काळजे, पोलीस शिपाई मल्लू बिराजदार, पोलीस शिपाई अब्रार दिंडोरे, पोलीस शिपाई सचिन शिल्के या सर्वांनी मिळून 2 तासाच्या आतमध्ये हे आरोपी पकडलेले आहेत. 5 पैकी 3 आरोपी आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. अजून आपल्याला या तपासामध्ये 2 ते 3 आरोपी आपल्याला ताब्यात घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर यांचा जो काही फिर्यादीचे जे काही पैसे होते 5 लाख रुपये त्यांनी ज्या बॉक्समध्ये किंवा ज्या बॅगमध्ये घालून आणले होते आणि त्याच्याकडून यांनी काढून घेतले, हे पैसे देखील आपण जसेच्या तसे 5 लाख परत मिळवलेले आहेत. आणि अतिशय चांगली अशी कामगिरी या ठिकाणी सदर बाजार पोलीस स्टेशनकडून झालेली आहे. मी पुन्हा एकदा उल्लेख करावा यासाठी वाटतो की फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी मुद्देमालची रिकव्हरी खूप कमी असते त्याच्यामध्ये आपण जसेच्या तसे 5 लाख रुपये या ठिकाणी मिळवलेले आहेत. आणि अजून आपण उर्वरित जे आरोपी आहेत त्यांचा शोध चालू आहे. निश्चितच ते आपल्याला लवकरात लवकर मिळतील. तर एक खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त माधव रेड्डी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी टीम सदर बाजार पोलीस स्टेशननी केलेली आहे. तर त्या सर्वांचं अभिनंदन. ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली